पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला। सांगा तर मग आज काय बनवूया? चून भाकरीचा नैवेद्य कसा बनवायचा ते बघतोय। चून म्हणजे बेसनला चून म्हटलं जातं। तर सगळ्यात आधी आपण पिठलं करूयात। तर इथे तेल गरम केलेलं आहे, खमंग अशी फोडणी बसली पाहिजे। सगळ्यात आधी मोहरी इथे व्यवस्थित तडतडली की यामध्ये घालूयात जिरं अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, कढीपत्ता आणि लसूण मिरचीचा ठेचा। आता ही लसूण मिरची छान परतून घेऊयात आणि हे व्यवस्थित परतत आलं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पण आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये घालूयात हळद पाव चमचा, हळदही व्यवस्थित मिक्स करूयात। आता यामध्ये घालायचं आहे पाणी, अर्धा कप बेसन आहे तर इथे मी 2 कप पाणी घालते। चवीपुरतं मीठ आणि याला या पाण्याला एक छान उकळी काढून घेऊ। आता इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। गॅस मी मंद आचेवर करून घेतला। इथे काय केलं, बाउलमध्ये अर्धा कप बेसन घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं। खूप पाणी घातलेलं नाही आहे आणि त्याच्या गुठळ्या पण अशा खूप मोडलेल्या नाही आहे, कारण मला गुठळ्यांचं पिठलं आवडतं, त्यामुळे अगदी हलकंसं मिक्स करून घेतलं आणि गॅस मंद आचेवर करून घ्यायचं, नाहीतर काय होतं ना हे उडतं खूप। तर हे मिक्स करूयात। तुम्ही बघू शकाल खूप असं फाईन पेस्ट केलेली नाही आहे। आता झाकण ठेवूयात आणि हे छान पैकी एक 7 ते 8 मिनिटं तरी कमीत कमी शिजवून घेऊया। इथे हे पिठलं मी छानपैकी असं शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल खूप छान दिसतंय आणि खूप असं आहे ना हे फाईन किंवा असं हे नाही झालेलं, यामध्ये तुम्हाला गुठळ्या दिसतील। सो हे या पद्धतीचं पिठलं खायला ना खूप मजा येते किंवा चवदार लागतं। आता यामध्ये घालूयात खूप सारी कोथिंबीर आणि आता पिठलं बनवून इथे आपलं तयार आहे। गुरुपौर्णिमा विशेष पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, पाणी, अर्धा कप बेसन, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, कढीपत्ता, लसूण मिरचीचा ठेचा आणि कांदा घालायचा आणि परतून घेत हळद, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढायची। आता बेसनात पाणी मिसळून घेत हे मिश्रण उकळलेल्या मिश्रणात घालायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। झालं आपलं गुरुपौर्णिमा नैवेद्य विशेष पिठलं तयार। आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघूयात। तर इथे तव्यामध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे। यामध्ये घालूयात जिरं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्याचसोबत लसूणही यामध्ये घालतो। मिरच्या अशा भाजून घेतल्या ना तेलामध्ये की हा ठेचा बाधत नाही, त्यामुळे शक्यतो अशी तेलामध्ये परतून घ्यायची, पचायला हलके जातात। ठीक, तर इथे मिरच्यांचं हे जी स्किन आहे त्याचा रंग हलकासा बदलायला सुरुवात झाली। गॅस बंद करूयात। आता खलबत्ता आहे, खलबत्त्यामध्ये मस्त ठेचून घेणार आहे मी। मिक्सरमध्ये जरी तुम्ही हे फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही। थोडंसं मीठ पण घालते, मिठामुळे याला काय होतं ना पाणी सुटतं आणि पटकन ठेचलंही जातं। आणि इथे हा मस्त असा खलबत्त्यामध्ये ठेचलेला ठेचा बनवून तयार आहे। गुरुपौर्णिमा विशेष हिरव्या मिरचीचा ठेचा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 5 ते 8 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ। गरम तेलात जिरं, हिरव्या मिरच्या, लसूण परतून घ्यायचं। आता मीठ घालून हे जिन्नस एकत्र ठेचून घ्यायचे। झाला आपला गुरुपौर्णिमा विशेष ठेचा तयार। अंबाडीची भाजी कशी बनवायची ते आता बघूयात। तर कुकर आहे, कुकरमध्ये अंबाडीची पानं घालायची। स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी ही निवडून। आता यामध्ये मी घालते 1-2 चमचे ना, इथे माझ्याकडे तांदळाची कणी आहे
खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते. काही जण ज्वारीची कणी देखील वापरतात ही भाजी बनवताना. मी तांदूळ वापरते. ज्वारीची कणी वापरायची असेल तर ज्वारी मिक्सरला दळून ती पाण्यामध्ये थोडासा वेळ भिजत घालायची. त्यातले जे वरची कस निघतो किंवा टरफलं निघतात ती काढायची. तर इथे पण आहे ना माझ्याकडे हे भिजवलेलेच डाळ शेंगदाणे आहेत. तर हे मी डायरेक्ट याच्यात नाही घालत आहे. त्यामध्ये थोडीशी आपण जागा करतोय. काय होतं आपल्याला ही भाजी ना नंतर घोटून घ्यायची असते, त्यामुळे यामध्ये मिक्स नाही करत. जर शेंगदाणे आणि डाळ त्यामध्ये राहिले तर ती भाजी घोटायला त्रास होतो. त्यामुळे हे भिजवलेले हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे असे वाटीत किंवा एका ग्लासमध्ये ठेवलं तरी चालेल. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर फक्त 15 मिनिटं हे छान मी एकत्र वाफवून घेणार आहे. शिट्टी काढायची गरज नाही आहे. काय होतं ना, वाफेवर जो पदार्थ शिजला जातो त्यातले जे अन्न घटक आहे, न्यूट्रिशन आहे, ते त्यामध्ये इंटॅक्ट राहतं. त्यामुळे शिट्टी नाही काढायची. वाफेवरच आहे, कुकरमध्येच पण वाफेवरच शिजवून घ्यायचं. आता इथे ही भाजी मी मस्तपैकी वाफवून घेतलेली आहे. क्या बात. आता हे डाळ शेंगदाणे काढून घेऊयात आणि ही जी भाजी खाली शिजलेली आहे ही छान अशी घोटून घ्यायची. आता याला आहे ना बेसन वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे. फक्त अशी छान रवीने घोटून घेऊयात. आता ही भाजी फोडणीला घालूयात. तेल गरम केलेलं आहे. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरीमध्ये घालूयात जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि थोड्या सुक्या लाल मिरच्याही घालते, दिसायला छान दिसतात म्हणून, आणि चवही छान करते. तर लसूण छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया. लसणाला छान सोनेरी रंग आलेला आहे. थोडीशी हळद आणि आता यामध्ये घालूयात हे शिजवलेली आंबाडी. आता हे जे डाळ आणि शेंगदाणे आपले छान शिजवून झालेले आहेत हेही घालूयात. चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ चवीपुरतं. आता हे मिक्स करूयात आणि याला ना छान अशी एक उकळी काढून घेऊया. इथे या भाजीला छान एक उकळी आलेली आहे आणि खूप मस्त सुवास येतोय. गुरुपौर्णिमा विशेष अंबाडीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 जुडी अंबाडी, 2 चमचे तांदूळ कण्या, भिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 2 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा हळद, पाणी, चवीनुसार मीठ, चवीनुसार गूळ. कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आंबाडी, तांदळाची कणी आणि पाणी घालायचं. सोबतच भिजवलेली हरभरा डाळ आणि शेंगदाणे याबरोबर वाफवून घ्यायचे. आता भाजी व्यवस्थित घोटून घ्यायची. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत लसूण, हिरवी मिरची आणि सुक्या लाल मिरची घालायच्या आणि आता हळद घालून यात अंबाडी घालायची. आता पाणी, डाळ, शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालून हे मिसळून घेत याला छान उकळी काढायची. झाली आपली गुरुपौर्णिमा विशेष अंबाडीची भाजी तयार. आता भाकरी बनवूया. ज्वारीचं पीठ आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून गरम पाणी घालायचं, म्हणजे बाइंडिंग छान येतं. आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तरी पीठ छान मळलं गेलं पाहिजे. यातून एक छोटा पोर्शन घ्यायचा, सुकं पीठ पोळपाटवर टाकून घ्यायचं आणि त्यावर हा भाकरीचा गोळा ठेवून ही छान पातळसर थापून घ्यायची. जी वरची बाजू आहे ती तव्यावर गेली पाहिजे आणि पिठाकडची बाजू वरच्या साईडला आली पाहिजे. आता पिठाकडची जी बाजू आहे वरच्या बाजूला त्यावर 2 ते 3 चमचे पाणी घालून ते पाणी छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट भाकरी भाजून घ्यायची. आता भाकरी 2 मिनिटं भाजून झाली की ही तव्यावरून काढून पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिट हलकीशी भाजून घ्यायची. गुरुपौर्णिमा विशेष ज्वारीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप ज्वारीचं पीठ, मीठ, पाणी. आता ज्वारीच्या पिठात मीठ आणि पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायची. झाली आपली गुरुपौर्णिमा विशेष भाकरी तयार. आता बनवूयात मऊसूत असा शिरा, जो सॉफ्ट राहील आणि बराच वेळ सॉफ्ट राहण्यासाठी काही टिप्स पण आपण यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी 3 चमचे साजूक तूप घेते. तर यामध्ये घालूयात अर्धा कप बारीक रवा. शक्यतो शिरा बनवताना उपम्याचा रवा नाही वापरायचा.
बारीक जितका शक्य असेल तितका बारीक रव्याचा वापर करायचा आणि हा रवा खमंग असा भाजून घेऊयात मध्यम आचेवर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.